नमस्ते फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय क्लास 9 स्टेट बोर्डचा ऑलजेब्रा मधला चॅप्टर नंबर 2 रियल नंबर मधला प्रॅक्टिस सेट 2.3 चा 8वा क्वेश्चन। त्याच्यामध्ये काय म्हटलंय, आपल्याला हे जे सर्ट दिले आहे यांना डिवाइड करायचं आहे आणि डिवाइड करून सिम्पलेस्ट फॉर्म तयार करायचा आहे। आता पाहूया कसं सिम्पलेस्ट फॉर्म तयार करतात। तर 8व्या प्रश्नामधला पहिला सब क्वेश्चन सॉल्व्ह करतो तुम्हाला। पहिला सब क्वेश्चन आहे √98 डिवाइड बाय √2। तर कसं सॉल्व्ह करायचं? √98 डिवाइड बाय √2 ला असं अपॉन मध्ये √2 लिहितात, डिवाइड मध्ये अपॉन मध्ये होते। आता दोघांना पण √, असल्या कारणाने आपण याला एकत्र लिहू शकतो, कारण दोघांना पण काय स्क्वेअर रूट आहे। जर यांना स्क्वेअर रूट असतात आणि याला क्यूब रूट असतात, आपण त्याला तसं लिहू शकलो नसतो। या दोघांच्या पण ऑर्डर स्क्वेअर रूट मध्ये आपण त्याला आपण एकत्र असं लिहू शकतो। 2 ना आपण 98 ला डिवाइड केलं तर हा झाला 49, म्हणजे 49 मध्ये होते। त्याचा स्क्वेअर रूट आहे हा 7 चा। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, √125 डिवाइड बाय √50। याला आपण डिवाइड करू, √125 डिवाइड बाय √50 ला आपण लिहू शकतो आता सांगितल्याप्रमाणे। मग काय केलं आपण, दोघे √ मध्ये देऊन 125/50 लिहिली। स्क्वेअर मध्ये काय लिहिलं आपण 125/50 लिहिली। 125 ला कसं लिहितात, 25 to 5 लिहू शकतो आणि 50 ला कसं लिहू शकतो आपण 25 to 2 लिहू शकतो। 25 कॅन्सल, √ मध्ये राहिले 5/2। आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आपल्याला, √54 डिवाइड बाय √27। त्याला कसं सॉल्व्ह करायचं? तर √54/√27 लिहू शकतो। दोन्ही पण स्क्वेअर मध्ये आणलेला 54/27 लिहायचा आणि याला भाग द्यायचा। 27 तुझा 54 होता, म्हणजे याचं उत्तर आहे √2। आता एक लास्ट क्वेश्चन राहिला, √310 डिवाइड बाय √5। याला कसं सॉल्व्ह करायचं? कसं सॉल्व्ह करायचं? कसं लिहिलं, √3/10 ला √5 कसं लिहायचं? दोन्ही √ मध्ये ऍड करून 310/5 लिहायचं। 5 ना 310 ला डिवाइड करा, 5 6 30। मग वाचले किती तर 1, हे झालं 0, 5 2 10, त्याचं उत्तर आहे √62।